आदिशक्ती मुक्ताबाई संत गजानन महाराज विठ्ठल 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 बोला पुंडरी गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जय माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरु गजानन महाराज काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासे वावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स देनु वेचा चित्ती तैसे मज येते सांभाळित पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे जा दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे काय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्र जनन देवाचे मनोजवम मारुततुल्यगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं माता भजामान रोहितमक्कं श्रीरामतुतं शरणं प्रपद्ये जिहि आणले हररम देवास्वरूपी मिळवले उग्या चांग देवा ते केले सेवतार लिला नमस्कार माझा मुक्ताई मावलीला विठ्ठल कुंडली कवरदार विठ्ठल संत गजानन महाराज प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे कीर्तन निवडला अभंग जगत गुरु जगत वंदनी मानसंत वैराग्याचे मूर्तिमंत तपतड यांनी संप्रदायाचा कळस रचिला असे असणारे देवमान्य संत संत मान्य संत संत सम्राट देवोचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा चार चरणाचा आणि संतांचे उपकार वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठल अभंगाचा थोडक्यात भावार्थ पाहायचा झाल्यास तो अशा प्रकारे होईल तुकोबरा सांगतात बाबा काय सांगू आता संतांचे उपकार ज्या अर्थी तुकोबरांनी काय हा शब्द सुरुवातीला वापरला त्या अर्थी संतांचे उपकार महाराजांना शब्दात किंवा अक्षरात वर्णन करता आले नाही परंतु सामान्य माणसाच्या लक्षात येण्याकरिता महाराजांनी एक लक्षण सांगितले ते म्हणजे मज निरंतर जागविते आणि पुढं जर महाराज विचार करायला लागलं का हो तुकोबरा संतांचे उपकार एवढे कोणते आहे ज्यावेळी संतांचे उपकार वर्णन करायला गेलो त्यावेळी तुकोबरा सांगतात संतांचे उपकार एवढे आहे आपला प्राण जरी त्यांच्या चरणावर ठेवला तरी तो कमीच आहे तुकोबराय तिसऱ्या चरणात तुमचं काय म्हणणं आहे ज्यावेळी तुकोबरांना तिसऱ्या चरणात विचारलं गेलं त्यावेळी तुकोबरा सांगतात की सहज बोलून हितोपदेश करून सायास शिकविते आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबरा सांगतात की ज्याप्रमाणे एखादी गाय रानात चरत असेल मात्र तिचं चित्त तिच्या वासराच्या ठिकाणी असतं त्याचप्रमाणे संत सुद्धा आम्हाला सांभाळतात विठ्ठल इथं आल्यानंतर ठरवलं होतं की काहीतरी अभंग दुसरा घ्यावा अभंग घेणार होतो ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाशजा परंतु वातावरण असं झालं आणि गुरुवर्य सांगतात की संतांच्या नगरीमध्ये तुम्ही गेले तर संतांच्या नगरीमध्ये इतर भाकर कथा न सांगता संतांच्या नगरीमध्ये गेल्यानंतर संतांचंच वर्णन झालं पाहिजे अभंगाला स्पर्श करण्या अगोदर काही थोडासा परिहार देणे आवश्यक आहे का गेला सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला अखंड हरनाम सप्ताह आणि या वर्षीच्या चौथ्या ते पाचव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या बांबाराकडे आलेली आहे जे ज्यांच्याकडून आली अशी असणारे आमचे हरिभक्त पारायण परम मित्र परम स्नेही गुरुवर्य श्री गजाननजी महाराज घाईट यांच्याकडून मला ही सेवा मिळाली तरी मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो त्यांना आज मृदंगा करता उपस्थित गुरुवर्य हरिभक्त पारायण श्री मास्कर बाबा यांचे सुपुत्र
हरिभक्त पारायण नाव काय बघा? आदित्य महाराज. आदित्य महाराज यांना सुद्धा साष्टांग दंडवत आहे. परम श्रद्धेय परम मित्र परम स्नेह हरिभक्त पारायण श्याम महाराज असतील, परम मित्र परम स्नेह हरिभक्त पारायण श्री राम महाराज असतील, जेणेकरून गावातील सर्व या नगरातील सर्व टाळकरी विनेकरी चोपदार बाबा असतील, साऊंडवाले दादा असतील. आज आमच्यासोबत रामायणाचार्य भागवताचार्य कीर्तनकार हरिभक्त पारायण आमचे परमस्नेही परम मित्र श्री हरिभक्त पारायण आमच्याच गावातलं एक महान असं वैभव हरिभक्त पारायण श्री विनायकजी महाराज जुंबडे कीर्तनाला उपस्थित आहे. त्यांना सुद्धा साष्टांग दंडवत आहे. कीर्तनकार हरिभक्त परिवार कीर्तनकार प्रसन्न महाराज धोरण सुद्धा आपल्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांना सुद्धा साष्टांग दंडवत. बाळ टाळकरी मंडळ, टाळकरी श्रोतू मंडळ, पुरुष मंडळ, महिला मंडळ सर्वांना साष्टांग दंडवत करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विढल विशेष करून महिला मंडळांना विशेष धन्यवाद द्यायचं असं की प्रत्येक गोष्टीमध्ये महिला मंडळ पुढे आहे. कोणतीही गोष्ट असो, राजकारण असो, समाजकारण असो, भांडणं असो, कोणत्याही गोष्टीमध्ये महिला मंडळ पुढे. आणि विशेष करून हा या वारकरी संप्रदायाचं वैभव जी पताका ज्यांनी धरून ठेवली ती महिला मंडळ आहे. म्हणून महिला मंडळांना विशेष धन्यवाद आहे. अभंग 4 चरणाचे महाराज प्रत्येकाच्या पाठंदरातल्या प्रत्येकाच्या परिचयाचा आहे. आणि अभंगामध्ये तुकोबराय संतांचे उपकार वर्णन करतात. ज्यार्थी उपकार वर्णन करतात, जे उपकार वर्णन करतात त्यांचा अधिकार खूप मोठा आहे, कारण की ते एक संतच आहे. जगद्गुरु तुकोबराय देहू निवासी आहे आणि देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबराय. आणि श्री तुकोबरायांनी संतांचेच उपकार वर्णन करावं यात काहीतरी विशेष आहे. असं कोणतं कार्य केलं महाराज संतांनी की संतांनी संतांचं वर्णन करावं, संतांनी संतांचे उपकार मानावे. तुकोबर सांगतात की संतांनी एवढं विशेष कार्य केले की आम्हाला कधी निरंतर जागवले. निरंतर कोणीही कोणाला जागवत नाही. जीव कधी जीवाला कधी निरंतर जागवत नाही. या जगामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे, त्यांना संत म्हणतात. ते जीवाला जागवतात, ते संतांना जागवतात आणि ते देवाला जागवतात. तुकोबर तुम्ही आम्हाला सांगत आहे की संत देवाला जागवतात, संत जीवाला जागवतात, संत संतांना जागवतात. का हो तुकोबर आहे? तुमच्या मनाचं सांगताय का तुमच्या खिशातलं सांगताय का? ज्यावेळेस तुकोबरांना असं विचारलं गेलं, तुकोबरा सांगता मी कधी प्रमाणाशिवाय बोलत नाही. मग प्रमाण काय? उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी साधू संत साधा आपुले हित, जाईल हनर देह मग कैसा भगवंता. साधू संत साधा आपुले हित, जाईल देह सांगतात की आमच्याकडे प्रमाण आहे आणि प्रमाणाशिवाय आम्ही बोलत नाही. तुकोबरा सांगतात की बाबा संतांनी जीवाला जागवलं. उठा जागेवारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. अहो तुकोबरा आम्हाला समजलं, संतांनी जीवाला जागवलं, संतांनी महाराज संतांना जागवलं, संतांनी देवाला जागवलं. संतांनी देवाला कधी जागवलं, संतांनी संतांना केव्हा जागवलं आणि संतांनी जीवाला कधी जागवलं हे आपण बघणार आहोत. विठ्ठल
तुकोबरा आम्हाला संतांनी जीवाला कधी जागावलं हे तुम्ही आम्हाला या अभंगात सांगलंच पाहिजे असं काही नाही. संतांनी देवाला जागावलं कधी हे आम्हाला या अभंगात सांगलंच पाहिजे असं काही नाही. पण ज्या अभंगात तुम्ही संतांचं वर्णन केलंय त्या संतांना कधी जागवलं हे आम्हाला आज कळायला हवं. कारण की तुम्ही ज्या अर्थी उपकार मानतात त्या अर्थी आम्हाला संतांचे उपकार कोणावर आहे आणि संतांना नेमकं कुठं जागवलं हे आम्हाला नक्कीच कळायला हवं. विठ्ठल तुकोबरा म्हणता काही चिंता करू नका. जरी पाणी आलं जरी वारा उदान सुटलं तरी मी तुम्हाला नक्कीच संतांची उपकार किती केले कुठं केले हे मी सांगणार आहे. मग का तुकोबरा त्याकरता करावं का लागेल. तुकोबरा सांगतात त्याकरता आपल्याला श्री क्षेत्र शेगावहून ट्रेन पकडावी लागेल. जावं कुठं लागेल मलकापूरला जावं लागेल. मलकापूरहून महाराज बसमध्ये बसावं लागेल. बसमध्ये बसल्यानंतर श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे जावं लागेल. मुक्ताईनगर येथे गेल्यानंतर मुक्ताईनगरला उतरावं लागेल. आणि मुक्ताईनगरला उतरल्यानंतर आईसाहेब मुक्ताबाईंच्या मंदिरात जावं लागेल. आणि मुक्ताबाईच्या मंदिरात गेल्यानंतर मुक्ताबाईंच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर गेले का सर्व मुक्ताबाईच्या गाभाऱ्यात गेले का. मुक्ताबाईच्या गाभाऱ्यात आपण आता सध्या आहे आणि मुक्ताबाई आपल्या समोर उभ्या आहेत. आणि तुकोबरा सांगतात की त्या मुक्ताबाईंना विचारा की तुम्ही कोणाला जागवलं. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात की संतांना कुठं जागवलं. ज्यावेळेस हा प्रश्न विचारता तुकोबरा आहे त्यावेळेस तुकोबरा सांगतात की हा प्रश्न मला नाही. हा प्रश्न या वारकरी संप्रदायाच्या अधिकाराने मोठे आहे पण वयाने लहान आहे अशा असणारे संत आईसाहेब मुक्ताबाईंना विचारा. आणि ज्यावेळेस मुक्ताबाईंना प्रश्न विचारला जातो त्यावेळेस मुक्ताबाईंची माहिती ज्यावेळेस घेतल्या जाते त्यावेळेस मुक्ताबाईंनी सांगतात की मुक्ताबाईंनी एक नाही दोन नाही 3 संतांना जागवलं. कोणतं संतांना जागवलं. कोणत्या संतांनी. मुक्ताबाईंनी एक ज्ञानदेव जागवले एक नामदेव जागवले आणि एक चांगदेव जागवले. विठ्ठल एक आपण संत बघूया. हे 3 संत झाले आपलं कीर्तन झालं. ऐका सर्वात अगोदर महाराज आईसाहेब मुक्ताबाईंनी नामदेव जागवले. महाराज नामदेवरायांना कसं जागवलं हो. नामदेवरायांना जागवलं असं की एक वेळचा प्रसंग आहे. एक वेळेस सर्व संत ज्ञानोबा निवृत्तीदादा सोपान काका मुक्ताबाई सर्व संत बसले आणि गोरोबा काकांनी महाराज परीक्षा घेण्याकरता सुरुवात केली. एक मडकं चेक केलं दुसरं मडकं चेक केलं तिसरं मडकं चेक केलं चौथं मडकं चेक केलं आणि 5वं मडकं चेक करायला गेले. आणि नामदेवरायांनी तेवढ्यात म्हणावं की महाराज हे काय चाललं. त्यावेळेस महाराज गोरोबा काकांनी म्हणावं की बाबा गोरोबा काकांनी विडवलं ते तसं होणारच आहे. 13व्या लग्नात 14 इंगण असं काहीतरी होणारच आहे. ते काही हरकत नाही का. ज्यावेळी विचारलं गेलं महाराज की हा हे मडकं कच्च आहे आणि नामदेवरायांनी तिथून उठावं. कच्च म्हणतात. नामदेवराय महाराज भगवान परमात्म्याकडे आणि भगवान परमात्म्याला सांगतात कच्च ठरवतात. भगवंताने म्हणावं नामा कोणी तुला कच्च ठरवलं. ती एवढीशी मुलगी मला कच्च ठरवते. ते गोरोबा काकांनी मला कच्च ठरवलं. ज्यावेळेस कच्च ठरवलं असं म्हटलं त्यावेळेस महाराज जगाच्या मालकाने म्हणावं तुला कोणी कच्च ठरवलं. जर तुला आईसाहेब मुक्ताबाईने कच्च ठरवलं तर नामा तू खरंच कच्चा आहे. कुठं जायचं चांगलं. ते म्हणत की मला औढा नागनाथला जायचं चांगलं. बरोबर जा. औढा नागनाथला महाराज नामदेवरायांनी जावं. नामदेवराय महाराज औढा नागनाथला गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एक व्यक्ती महाराज खाली पडलेला आहे. खाली मुंडकं आणि भगवान परमात्म्याच्या शिवाच्या पिंडीवर ते पाय आहे. नामदेवरायांनी म्हणावं हे काय आहे. ज्यांच्याकडे आपण गुरु करण्याकरता आलो त्यांचे पाय पिंडीवर आहे. यांना कसं गुरु करायचं तुम्हाला काही समजते की नाही. देवाच्या डोक्यावर तुम्ही पाय ठेवताय. त्यावेळेस विसोबा चाटीने सांगावं नामा माझं वय झालं रे. माझं वय झालं. आता माझ्याच्यानं ते पाय उचलल्या जात नाही. एक काम कर हे पाय तू उचल खाली ठेव. महाराज नामदेवरायांनी ते पाय उचलले. जिथं खाली ठेवणार तिथं पिंड तयार झाली.
आणखी ते पाय उचलले, तिसऱ्या ठिकाणी ठेवले. जिथं ठेवणार तिथं पिंड तयार झाली. नामदेवांना समजलं हे सोपी नाही. ज्या अर्थी आपल्याला गुरु करायला पाठवलं त्या अर्थी यांचे गुरु नक्कीच कोण असले पाहिजे. मुक्ताबाईने बोध केशरा केला मुक्ताबाईने बोध केशरा मुक्ताबाईने बोध केशरा शिकला हे नाम याला बोधे हे नाम याला बोधे हे नाम याला बोधे. मुक्ताबाईने बोध केशराशी केला, तिने नाम याला बोधी आले. आणि तिथून नामदेवराय महाराज पंढरपूरला गेले. त्यांनी महाराज कुत्र्यात देव पाहला. इथं माझे नामदेवरायांना जागवण्याचं काम आईसाहेब मुक्ताबाईंनी केलं. प्रथम संत आपल्याला जागवतात, संत आपल्याला शिकवतात आणि संत आपल्याला सांभाळतात. विढल अभंगामध्ये आपल्याला बघायचंय संत जागवतात कसे, संत शिकवतात कसे आणि संत सांभाळतात कसे. जर वेळ मिळाला तर आपण तिघही पाहू, नाहीतर आपण संत जागवतात कसे हे पाहणार आहोत. विढल सर्वात अगोदर जर नामदेवरायांना जागवलं महाराज मुक्ताबाईंनी आणि पुढे महाराज मग जर कोणाचा नंबर येत असेल तर दुसरा नंबर यात नाही आहे. श्री जगद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा नंबर येतो. मुक्ताबाईंनी माझ्या ज्ञानोबरांना जागवलं. प्रसंग असा आहे, आळंदीमध्ये जावं. आईसाहेब मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्ती दादा, ज्ञानेश्वर महाराज बसलेले आणि मुक्ताबाईने म्हणावं, दादा मला भूक लागली, काहीतरी पाहिजे. महाराज ज्ञानोबरांनी झोडी उचलावी, आळंदीमध्ये जावं. एक महाराज घर मागितलं, दुसऱ्या घरी भिक्षा मागितली, तिसऱ्या घरी भिक्षा मागितली, चौथ्या घरी भिक्षा मागितली, पण एकही नाही, एकानेही दिले नाही. ज्या ज्ञानोबरांना चारही घरी भिक्षा मागितले नाही, आज त्या ज्ञानोबरांच्या भरोशावर 4 लाख वारकरी जेवण करताय. किती? 4 लाख. 4 घरी महाराज भिक्षा मिळाली नाही. आळंदीमध्ये तुम्ही गेले तर 7 लाख वारकरी वारीमध्ये असतात. एकही आळंदीमध्ये एकही विद्यार्थी उपाशी झोपत नाही. याचं कारण माऊली आहे. आणि त्या माऊलीला 4 घरी भिक्षा मिळाली नाही, 5व्या घरी मिळाली. 5व्या घरी त्या मावशीने महाराज माऊलींना भिक्षा दिली. आणि माऊलींना भिक्षा दिल्यानंतर ती माऊली म्हणते की बाळा, एक वेळचं नाही, 4 सांजचं, 4 वेळचं तू भिक्षा घेऊन जाय. त्यावेळेस माऊलीचं उत्तर आहे, आई मला 4 वेळेचं नाही, मला 1 वेळेचीच भिक्षा पाहिजे. आणि ती मला नाही पाहिजे. माझी आई साहेब, माझी मुक्ताबाई 4 दिवस झाले उपवाशी आहे आणि तिला आज भूक लागली, ती लहान आहे, तिला पाहिजे. महाराज भिक्षा घ्यावी, झोडीत टाकावी, सिद्धपेठाच्या रस्त्याकडे निघावं आणि तिकून महाराज विसोबासाठी नावाचा मनुष्य यावा. माऊलींची नजर आणि विसोबासाठींची नजर एकमेव व्हावी. आणि विसोबासाठीने आवाज द्यावा, ज्ञाना ओ ज्ञाना. कसा काय आज काका? काय नाही हो, मुक्ताईला भूक लागली होती आणि त्यामुळे मी भिक्षा मागण्याकरता. भिक्षा आळंदीत? कोणी सांगलं तुला आळंदीत येण्याचं? अधिकार नाही तुम्हाला. तुम्ही संन्यासाची कार्ड आहे, तुम्हाला काहीच अधिकार नाही इथे येण्याचं. कशी काय भिक्षा घेतली बघू दे. महाराज विसोबासाठी ते जोडी घेतली, बघितली, त्याच्यामध्ये 1 वेळचं ते पीठ होतो, भिक्षा होती. विसोबासाठी ती जोडी घेतली, त्या जोडीतलं पीठ खाली चढलं आणि खाली पडलेल्या पिठावर महाराज पायाने रेगावडले. किती त्रास! एवढा त्रास जर तुम्हाला आम्हाला झाला असता तर आपण सहन नसता केला. पण ते संत होते. नाही हो काका, नाही हो, मी खाणार नव्हतो. ते आहे मुक्ताबाईला भूक लागली, काका तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. ज्ञानोबांना थोडा राग आला. माझ्यासाठी मी नेत नव्हतो, मुक्ताबाईसाठी नेत होतो. आणि जर मुक्ताबाईसाठी जर ते निव देत नव्हते तर ज्ञानोबांना राग आला. पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर महाराज झालं असं, तुम्ही काही चिंता करू नका. आपण ज्यांचं वर्णन करतोय ते स्वतः कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या.
आणि त्या कडाडून राहिल्या म्हणजे ते आपलं कीर्तन ऐकून राहिल्या. विठ्ठल विठ्ठल मुक्ताबाई महाराज, मुक्ताबाई 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 मुक्ताबाईसाठी भिक्षा नेणार होतो मी, मला दिली नाही. ज्ञानोबांना राग आला. ज्ञानोबा पुढे गेले. पुढं गेल्यानंतर झालं असं की ब्राह्मणाचे पोरं महाराज तिथं भेटले. महाराजांना दगड मारले, माऊलींना दगड मारले. ज्ञानोबांना आणखी राग आला आणि सिद्ध बेटाकडे गेले महाराज. सिद्ध बेटात गेल्यानंतर महाराज ताटी लावली आणि 2 गुडघ्याच्या मधामध्ये ज्ञानोबा आहे आपली मान टाकून रडत आहे. हा रडण्याचा आवाज सर्वात पहिले जी धाकटी बहीण होती त्या मुक्ताबाईला गेला. मुक्ताबाई म्हणाली, सोपानदा, निवृत्ती दादा, मला ज्ञान दादाचा आवाज येतोय रे. नाही ग, ज्ञानदाचा आळंदीला भिक्षा मागायला जायलाय, मधुकरी मागायला गेलाय. नाही नाही नाही, हे बहिणीचं काळीज आहे आणि या बहिणीचं काळीज कधी खोटं बोलू शकत नाही. माझा ज्ञानदा रडतोय, हा मला आवाज येतोय. तिघही भावंड उठले. महाराज कुटीच्या दिशेने आले. कुटीच्या दिशेने आल्यानंतर महाराज बघावं रडण्याचा आवाज ते येतोय, नेमकं येतो कुठून हे पाहण्याकरता मुक्ताबाई गेल्या. मुक्ताबाई बघताय तर ताटी लावलेली आहे. आणा ते दृश्य डोळ्यासमोर, ताटी लावलेली आहे. सिद्ध बेटात आहे आणि सिद्ध बेटात महाराज ज्ञानोबरांनी ताटी लावली आणि मुक्ताबाईंनी ते पाहावं. मुक्ताबाईंनी कुटीच्या बाहेरच्या दिशेने जावं. बाहेरच्या दिशेने गेल्यानंतर महाराज त्या खिडकीतून पाहावं की ज्ञानोबा दोन्ही गुडघ्याच्या मधात मान टाकून रडताय. आणि मुक्ताबाईंनी बघावं आणि मुक्ताबाईंनी सांगावं, ज्ञानदा कोणासाठी रडतोय? या जगासाठी? तू कोण आहे? तू का सोपी आहे का? हे जग आणि कोणाला सोडलं की आपल्याला सोडेल? नको रे दादा, नको. ऐका, ते ताटी लावल्यानंतर महाराज ज्ञानोबा समाधी घेणार होते, पण तिथं आई साहेब होत्या आणि तिथं आई साहेब होत्या. जिथं आई साहेब होत्या तिथं ज्ञानोबांना जागवण्यात आलं. आणि ज्ञानोबांनी आणि माझ्या आई साहेब मुक्ताबाईंनी अभंग लिहिले, त्याला ताटीचं प्रकरण म्हणतात. आणि महाराज आई साहेब मुक्ताबाईंनी बोलायला सुरुवात केली. योगी पाव नाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. ओ साहेब परार जनाचा, साहेब परार जनाचा, साहेब अपराध जनाचा, साहेब अपराध जनाचा. विश्वरागे झाले वंदे, विश्वरागे झाले वंदे, विश्वरागे झाले वंदे, विश्वरागे झाले. दादा, तू काय करतोय? अरे तू का सोपी आहे का दादा? तू संत आहे आणि संतांच्या आगी कधी राग नसतो. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. दादा, हे विश्वाचं काय करता? हे मिथ्या आहे, मिथ्या कल्पना मागे सारा. उघडा ना दादा, ताठी उघडा ना. हे विश्वपट ब्रह्मदोरा उघडा ताटी, उघडा ताटी
ज्ञानेश्वरा. इथं ताटी उघडायला लावली आणि इथं माझ्या माझ्या मुक्ताबाईंनी इथं ज्ञानदेवांना जागवलं. ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल की ज्ञानदेवांना कोणी जागवू शकतो का, त्यावेळेस उत्तर द्या की नाही नाही, ज्ञानोबरांना जागवलंय. कुठं? इथं. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. नामदेवरांना ऐसं मुक्ताबाईंनी जागवलं. ज्ञानाचा सागर असलेल्या आळंदी निवासी माझ्या माऊलींना जागवलं. कोणी? आईसाहेब मुक्ताबाईंनी. आणि तिसरं जर प्रमाण येत असेल तर तिथं तिसरं प्रमाण येतं चांगदेव महाराजांचं. चांगदेव महाराजांना जागवलं. गुफेत चांगदेव महाराज बसलेले आणि चांगदेव महाराज गुफेत बसलेल्यानंतर प्रेत उठवले. कोणी? मुक्ताबाईंनी. जागवलं कोणी? मुक्ताबाईंनी. म्हणून महाराज संतांना जागवलं आणि अभंगात महाराज पहिलं चरण तुकोबाराय सांगतात. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. निरंतर जागविती मद निरंतर जागविती. काय द्यावे त्याती व्हावे उतराये, काय द्यावे दासे भावे उतराये. विठोबार कुमाय, बार घुमाय, विठोबार कुमाय, विठोबार कुमाय, विठोबार कुमाय, विठोबार कुमाय. कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, आदि शक्ती मुक्ताबाई. काय सांगू आता संतांचे उपकार मध निरंतर जागविती, काय द्यावे त्याचे भावे उतराई. ठेवी तो हा पायी जीव. थोडा अभंगाचा अर्थ असाच असेल, मी सांगू शकत नाही. पहिल्या अभंगाचा थोडक्यात तुम्हाला अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. पुढचे 3 चरण पुढच्या वर्षी चढवण्याचा प्रयत्न करूया. आणि आता या पाण्यामुळे, या पावसामुळे आपण कीर्तन इथं पूर्णविराम देऊया. झालेली कीर्तन रूपी सेवा आईसाहेब मुक्ताबाईंच्या चरणी श्री संत गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली. मुक्ताबाई, मुक्ताबाई, ओ आदिशक्ती मुक्ताबाई, ओ योग माया मुक्ताबाई, ओ दाता ठाव द्यावा पायी. मुक्ताबाई, 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 मुक्ताबाई. जय विठ्ठल, जय जय. ऐका